नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. दारूसाठी सर्व काही असं चित्र आज सकाळपासून राज्यातच नव्हे तर देशात दिसतंय. दिल्ली आणि जयपूरमध्ये तर काही भागांमध्ये दारूची दुकानं जी उघडी झाली होती, पण लॉकडाऊनचा फज्जा उडाल्यामुळं, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नसल्यामुळं अखेर निर्णय मागे घेण्यात आला. तसंच काहीसं महाराष्ट्रात व्हावं का? कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी दारूची दुकानं उघडली गेली तिथे आणि जिथे उघडली जाणार तिथे दारूच्या शौकीनांच्या म्हणजेच मद्यपींच्या रांगा लागलेल्या आहेत. मोठी झुंबड उडालेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. दारूची दुकानं ही केवळ काही आंबट शौकीन मद्यपींना खुश करण्यासाठी आहे, महसूल वाढीसाठी आहे, की खरंच सरकारसमोर पर्यायच नाही आहे? जो एक्साईज अर्थात उत्पादन शुल्काचा जो महसूल मिळतोय तो सरकार घेते आहे. असं असताना मग इतर पर्यायांचा विचार सरकार करणार नाही का? घरपोच दारू देणे असेल, ऑनलाईन विक्री करणं असेल, किंवा जास्त अतिरिक्त असा उपकर, करोना उपकर आकारून दारू विक्री करेल, असे पर्याय सरकार हाताळू शकत नाही का? की केवळ दारूसाठी सर्व काही म्हणत मद्यपींना सर्व मार्ग मोकळा करून ठेवलाय? अनेक प्रतिक्रिया वेगवेगळ्या पद्धतीच्या येत आहेत. काही जण रोष व्यक्त करतायत, तर काहींना आनंदही होतोय. म्हणजे दारूच्या दुकानावरती दारू मिळाल्यानंतर अनेक मद्यपी असे भेटलेत की ज्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. पण करोना काळामध्ये हा कसला आनंद आलाय, हा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री, ज्येष्ठ आमदार, प्रवक्ते भाई जगताप आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. मनसेच्या पुणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट रुपाली पाटील आहेत. याशिवाय आपल्यासोबत महाराष्ट्र परमिट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य नितीन मोहोड आहेत. तसंच आपल्यासोबत सत्यभामा सौंदरमल ह्या दारूबंदी चळवळी कार्यकर्त्यासुद्धा बीडहून आहेत. मी नितीन मोहोड यांच्याकडे जातोय. नितीन मोहोड, हाच प्रश्न तुम्हाला, की सरकारची अडचण दिसते आहे म्हणूनच दारू विक्रीला परवानगी दिली आहे? दोन इश्यू आहेत त्याच्यामध्ये आशिषजी, की सरकारची अडचण तर आहेच, कारण हा रोखीने येणारा पैसा आहे, हक्काचा पैसा आहे. आणि याच्यामध्ये उद्या आज चालू झाल्यापासून आजपासून त्यांचा रेव्हेन्यू चालू होईल. एक मागच्या आपल्या रोखठोकच्या चर्चेमध्ये मी आज जो गोंधळ उडालेला आहे आणि तुम्ही हा जो एपिसोड घेताय याच्यामध्ये मगाशी मी पृथ्वीराजजींनाही ऐकलं, जयंत पाटलांनाही ऐकलं. याच्यामध्ये साहेब असं आहे की कुठलाही निर्णय घेताना सरकार किंवा आयुक्त यांनी सारासार विचार केलेला दिसत नाही. जो मागच्या वेळेला मी त्यांना सूचना दिल्या होत्या की आज कमीत कमी 15 कोटी लोकांची लोकसंख्या आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 1700 बार आहेत, सॉरी वाईन शॉप आहेत. तुम्ही ती जर गर्दी डिवाइड केली तर 10 लाख लोकसंख्ये मागे एक वाईन शॉप आहे. मग ती गर्दी कोणाच्या डोक्यावर? आणि तुम्ही 2 महिने जवळपास ते बंद आहे, अशात तुटून पडतील ना. अजून तर लोकांना भ्रमावस्थेत आहेत की चालू होईल नाही होईल, कुठल्या एरियात चालू आहे, अमरावतीत चालू झालं नाही, नागपूरमध्ये. पण जेव्हा माहित होईल ना, तुम्हाला सांगतो अक्षरशः बोजवाडा उडणार आहे. म्हणून मी त्यांना एक सूचना दिली होती की महाराष्ट्रामध्ये 15,000 बार आहेत आणि 1500 वाईन शॉप आहे, 1700 वाईन शॉप आहे. तर ती जर दोघांची संख्या केली तर 17,000 आउटलेट जर तुम्ही दिले तर ही गर्दी होणार नाही. सोशल फिजिकल डिस्टन्सिंग सुद्धा पाळलं जाईल. पोलीस प्रशासनावर किंवा बाकी जिल्हा प्रशासनावर कुठलाही ताण येणार नाही आणि ती गर्दी विभागल्या जाऊन कुठलीही गर्दी होणार नाही. जसं मागच्या वेळेला चालू होतं तसंच चालू आहे. पण तुम्ही विचार करा की पुणे शहरामध्ये किती बार चालू, त्यांनी आज मला समजलं की त्यांचे बार वाईन शॉप चालू झाले. केवढी प्रचंड गर्दी आहे. ते तर त्या 4-5 बारवाले वाईन शॉपवाले माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं नितीन भाऊ हे शक्य नाही. आणि खरोखर आशिष भाऊ हे शक्य नाही. बाकी रेव्हेन्यूच्या संदर्भात म्हणाल तर नुसते काही लोक म्हणतात 3,000 कोटी, 5,000 कोटी, 15,000 कोटी मिळतं. अहो पण तुम्ही 1 लाख कोटीच्या वर उलाढाल आहे ते का नाही पाहत? तुम्ही याच्यामध्ये जनरेट झालेला एम्प्लॉयमेंट का नाही पाहत? आज 15,000 बार
आणि जे काही 2000 तुमचे वाईन शॉप असतील, हॉटेल्स असतील, FL4 असतील किंवा CL3 असतील, त्याच्यामध्ये नंबर ऑफ एम्प्लॉयमेंट पहा, लाखाच्या 2 लाखाच्या वर एम्प्लॉयमेंट या बिझनेसमध्ये. त्याला सुद्धा काम मिळेल. आज तुमच्याकडे मजूर पाठवतायत, कोणी कॉन्क्रीटच्या मशीन मधून. आणि तुम्ही सोशल डिस्टन्सिंग आणि हे जे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, त्यांना माझं आव्हान आहे. सकाळी आज मी एक थोडस बाहेर गेलो होतो, कोण वाटतच नाही की लॉकडाऊन आहे म्हणून. प्रचंड गर्दी, भाजी बाजारात गर्दी. इकडे लॉकडाऊनचा टोटली फज्जा उडालेला आहे. प्रशासनाने ज्या पहिल्या 3-4 दिवस ज्या लाठ्या-काठ्या मारल्या, आज कुठेही मागमूस दिसत नाही. पूर्णतः व्यवहार पूर्ण चालू आहेत आणि जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली सर्व काही चालू आहे. तेव्हा नुसती दारू केल्याने तुमचा लॉकडाऊनचा किंवा तुमचा कोरोनाचा इफेक्ट कमी होईल, ह्या भ्रमात कोणीही राहू नये असं माझं म्हणणं आहे. सरळ सरळ हे चालू ठेवावं. आणि वाईन बारला, आमच्या बारला, वाईन बारला जर तुम्ही सील बॉटल, जसं तुम्ही आता आदेश काढले सील बॉटल आम्हाला विकायची परवानगी द्या. बघा, कोणीही काही बोलणार नाही, कुठल्याही प्रकारचा शांततेचा भंग होणार नाही आणि सर्व सुरळीत चालू होईल, हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. ठीक आहे. आपला संपर्क झालेला आहे. सत्यभामा सौंदरमल ह्या दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत, बीडहून आपल्या सोबत आहेत. सत्यभामाताई, अगदी शांतपणे प्रश्न ऐका, उत्तर द्या. सरकारनं निर्णय घेतला, सरकारसमोर काय अडचणी आहेत? केंद्र सरकारला मदत करत नाही आर्थिक, मग सरकारसमोर आता पर्याय नाही, त्यामुळे सरकारही मद्यपींच्या नावाखाली किंवा त्यांना आता अनावर झालेला आहे, त्यांची अगतिकता बघवली जात नाही, म्हणून मग आता सगळ्याच गोष्टी हळूहळू शिथिल होत आहेत, सुरू होत आहेत, म्हणून मग मद्यपींनाही दिलासा देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे असं भासवलं जात आहे. तुम्ही याकडे कसं बघताय? ते सरळ खोटं आहे. मद्यपीचे हे नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की या काळामध्ये तरी खरं तर आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्र हे दारूबंदच असला पाहिजे. पण सध्याच्या काळामध्ये आम्ही असा विचार करतोय की कोरोनाची कंडिशन आहे, लॉकडाऊन आहे, घरामध्ये सगळं महिला, मुलं, कामधंदे सगळे सोडून घरामध्ये बसलेले लोक आहेत आणि सरळ सरळ हा पैसा उकळण्याचा म्हणजे घरातलं आमचं संसारातलं सगळे पैसे घेऊन सरकार घेत आहे. म्हणजे काय म्हणतात ना, ते पर्यायचे ऑप्शन दुसरं काढत नाही, तर सरळ सरळ याच्यातल्या पळ वाटा काढण्याचं सरकारचं काम आहे, असा आमचा सरळ आरोप आहे. त्याच्यामुळे दारूबंद सध्याच्या काळामध्ये त्यांनी ठेवली पाहिजे. ठीक आहे. दारूबंदी ही झालीच पाहिजे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये ती काही प्रमाणात शिथिल झाली पाहिजे? काय लॉकडाऊन हे बघा, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 47 नुसार भारताकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तसा महाराष्ट्राचा दारूबंदीचा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दारूबंदी असलीच पाहिजे. कारण कुठल्याही लोकांनी काही सरकारकडे मोर्चे काढून घेऊन गेले नव्हते की आम्ही दारू वाचून मरायला लागलो, किंवा आता सुद्धा काय कोरोनाच्या कंडिशन मध्ये कुठलाही व्यक्ती दारू शिवाय मेलेला आहे असं आम्हाला दिसून आलं नाही. उलट भाकरी, कालवण, भाजी लोकांना खायला नाही मिळालं म्हणून लोक मेले. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे दारूबंदीचं काही हे नाही. आणि अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूमध्ये दारू येत नसल्यामुळं सरळ सरळ उभं हे दारुडा सगळं महाराष्ट्र दारुडा करण्याचं धोरण आहे, हे लोकांचे संसार मोडण्याचं धोरण आहे, बायांवर अत्याचार करण्याचे सरळ हे परवाने येतं. बाकीचं काही नाही वाटत आम्हाला. सत्यभामाताई, तुम्ही इतर वेळी दारूबंदी चळवळ राबवता. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास 1.25 महिना अनेकांना जे व्यसनी आहेत त्यांना दारू मिळाली नसेल, त्यांची घरची मंडळी तर सुखी झाली असेल की जे काम इतर वेळी कठोर होऊन सुद्धा झालं नाही ते काम लॉकडाऊनच्या काळात झालं, कारण व्यसनींना दारूच मिळाली नाही. अगदीच अगदीच. याच्यामध्ये झालं कसं सर माहितीये का, जी परवान्याची दारू आहे ती मिळालेली नाही, पण मात्र मोठ्या प्रमाणावर हातभट्ट्या सुरू राहिल्यामुळं चोरून लपून कुठून ना कुठून दारुडे जे होते, हरच दारुडे जे आहारी गेलेले ज्यांचे हातपाय हलत होते ते जाऊन पितच येत होते. पण मात्र सरकारचे जे परवान्याचे दुकान आहे ते बंद असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर महिलांना, मुलांना, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना दिलासा मिळाला होता या लॉकडाऊनच्या काळामध्ये. दिलासा मिळाला होता आणि आता पुन्हा मग जर का त्यांना सर्रास दारू मिळायला लागली तर मग त्यांच्या घरी तेच पूर्वीचं चित्र दिसेल. पूर्वीपेक्षा जास्त मिळणार, कारण का जास्त अत्याचार अन्यायाची संख्या वाढणार आहे महिलांवर. कारण कसं की पूर्वी तर कसं रोजंदारीचे हे होते, कामधंदे थोडेफार लोक करायचे, पण आता झालं होणार असं की ऊसतोड काम करायचे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आहेत, कामधंदे गेलेले आहेत, मुंबई पुण्याहून लोक इकडे गावाकडे आलेले आहेत, त्यांचं स्थलांतर झालेले, त्यांच्या हातात पैसा नाही, काम नाही. जे काही काय आपल्या ग्रामीण भाषेत जे किडूक मिडूक म्हणतात अंगावरचं बायांचं, जे काही 4-5 असे पैसे ठेवलेले असतात ते हिसकावून घेऊन जाण्याची तयारी आता नवरे करणार आहेत. लेकरांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी वाढणार आहेत.
ठीक आहे. ॲडव्होकेट रुपालीताई, बघा तुमच्याच एक भगिनी काय कैफियत मांडतायत आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच हा विचार सर्वात आधी मांडला होता की सरकारला जर का महसूल हवा असेल तर मग दारू विक्रीला परवानगी द्या, महसुली होईल आणि ज्यांची सोय व्हायची आहे ती सोयही होईल. सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगते, ही काही व्यथा सांगितली आहे. ही व्यथा महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे, पण तेव्हा सुद्धा म्हणजे आता लॉकडाऊनच्या आधी दारू विक्री ही चालू होती, ती काय कायमची आपल्या इथं बंद नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दारूवर का फोकस करताय? ज्या काळात लॉकडाऊन झाला 50 का 60 रुपयाची जी काय क्वार्टर आहे, जी मिल ज्या गावात आता थांबलेली आहे त्या गावात 200 रुपयांनी विकली गेली आणि 200 रुपयांनी आमचे बंधू ती दारू घेत होते आणि सरकारचा महसूल तो बुडत होता. आता राहिली गर्दीचा विषय, तर लक्षात घ्या, किराणा मालची दुकानं 10 ते 2 तुम्ही उघडी केलीत, तिथं गर्दी आहे, दुधावर गर्दी आहे, ज्या ज्या माणसाला आवश्यक गोष्टी आहेत तिथं ती गर्दी होतीच आहे. कारण का? लोकांना भीती बसलेली आहे, कुणाला किराणा माल हवाय, कुणाला दूध हवंय. त्या पद्धतीनेच एक रुटीन, हे लॉकडाऊन जे आहे हे रुटीनवर कधी आणणार तुम्ही? जर कोरोनामुळे लोक नाही मेलीत ना, तर काही दिवसांनी घरामध्ये अन्न वाचून लोक मरणार आहेत. त्यामुळे कुठेतरी आपले व्यवहार सुरळीत आणणं थोड्या प्रमाणात गरज आहे. आता तुम्ही म्हणताय सकाळपासून दारूची दुकानं केली, फज्जा उडलाय. एक तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जो आपल्याला उपाय दिलेला आहे, ऑनलाईन करावं, सोशल डिस्टन्स पाहून करावं आणि सरकार जेव्हा निर्णय घेतं त्याची अंमलबजावणी लोकल प्रशासनाने केली पाहिजे. ती होताना दिसत नाही, तिथे फज्जा उडताना आपल्याला तो दिसत आहे. पण ठीक आहे, ते आता मगाशी जयंत पाटलांनी सांगितलं, जर तुम्ही लोकांनी ऐकलं नाही तर आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेऊ, कारण का काळच कठीण आहे. त्यामुळे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करावे लागणार आहेत. पण दारू आवश्यक आहे असं नाही, जी रुटीन मध्ये बंद केली होती ती चालू केली आणि तुम्हाला आजच्या गर्दीवरनं लक्षात येईल की जे आपण दारू पिऊ नका म्हणून जे सांगतो त्याच्या उलट 100 पटीने लोक दारूसाठी उतरलेली आहेत. आता ही जी काय दारू विकत घेण्याची, घरामध्ये पैसे नाहीयेत, मग दारूसाठी पैसे कुठून येत आहेत? पण ते तिथं रोख देऊन पैसे देऊन घेतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि लॉकडाऊनच्या बंद काळात सुद्धा ब्लॅकनी दारू चालू होती तिप्पटपणे. त्यामुळे जे महसुलीचे उत्पन्न स्त्रोत आहे त्यातला हा दारूचा विषय आहे. हळूहळू अनेक उद्योगधंदे, आपल्या महसुलीचे उत्पन्नाचे स्त्रोत हे चालू केलेच पाहिजे, सोशल डिस्टन्स अंतर ठेवून. आता लोकांच्या भावना अनावर झालेल्या आहेत, ते त्यांचा उद्रेक व्हायचा नसेल तर तुम्हाला कठोर निर्णय घेऊन इम्प्लिमेंट पण करावी लागणार. ठीक आहे. सत्यभामाताई, मी पुन्हा येतोय तुमच्याकडे, तुम्हाला ऐकायला येतंय का? ऐकते. हा, बघा, मला एका प्रतिष्ठित व्यक्ती आहे महाराष्ट्रातली, त्यांचा मेसेज आलाय व्हॉट्सअपवर. ते म्हणतायत, आशिष राव तुम्ही हे काय बोलताय? बहुतेकांसाठी दारू व्यसन असेल पण अनेकांसाठी ते औषध आहे, हे खरं आहे? मला तर हे कळत नाही, ज्या अर्थी जर हे WHO ज्या अर्थी सांगते की व्यसन हा आजार आहे, व्यसन हा आजार आहे, तर मग सरकार हे प्रत्येक माणसाला आजारी बनवण्याचं कारण आहे ना दारू. हे मेसेज यांचं काही हे दारुडेशी यांचे संबंध असतात. म्हणजे काय म्हणतात ना, दारूच्या लॉबीवाल्या लोकांशी यांचे संबंध. ज्यांनी तुम्हाला मेसेज पाठवलाय ना त्यांना मला सांगायचं आहे की WHO ने सांगितलेलं आहे की दारू पिणारे हे व्यसनी जे माणसं आहेत ना, हे आजारी आहेत. मग महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वरचेवर प्रत्येक माणसाला आजारी बनवण्याचं कारण काय आहे? सगळ्यात महत्वाची आणखीन एक गोष्ट की रुपालीताईंनी आता ज्या अर्थी सांगितले की त्या ज्या गावामध्ये थांबलेल्या तिथे क्वार्टर त्यांना 200 रुपयाला मिळायला लागली. याचाच अर्थ अवैध दारू मोठ्या प्रमाणावर सरकारने ज्यांच्याकडे लायसन दिलेले त्या लोकांनी अवैध दारू विक्री केलेली आहे. म्हणजे सरकारच्या महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचा त्यांनी फज्जा उडवलेला आहे. आणि वरून हे तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करते, ते नाव सांगा मला, त्याचं त्या माणसाला सांगते मी. WHO त्यांनी काय वाचत नाहीत का? कोणता असा डॉक्टर आहे जो सांगते की औषध आहे म्हणून? कोणत्या औषधाने बरी होणार आहे? ठीक आहे. नितीन मोड हाच प्रश्न तुम्हाला विचारतोय. अनेकांसाठी हे औषध आहे? हो, औषध नसला तरी लक्झरी आहे. लोकांनी म्हणजे काय, घरामध्ये जाऊन फक्त कैरीचा पनस प्यावा अशी इच्छा असेल तर महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो बार आहेत, लाखो क्लब्स आहेत, लाखो पब आहेत, फॉरेन मध्ये आहेत. अख्ख्या जगामध्ये तुम्ही जर फिरा तर मद्य हे काही व्यसन नाही आहे. एक खोटी गोष्ट आहे. लोक, मी असं बघितलं, 60 वर्ष झाले दारू पितात, त्यांना काहीही
हं. हा बोला बोला. हा नितीन मोहोड बोला. अच्छा ठीक आहे. 60-60 वर्ष जे दारू पितायत त्यांना काहीही झालेलं नाही, ते ठणठणीत आहे असं त्यांना म्हणायचं असेल कदाचित. मी जातोय काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप यांच्याकडे. भाई बघा काय दिसतंय, आपण इतकं काटेकोरपणे करोनाचं पथ्य पाळलं आणि आता केवळ महसूल वाढीसाठी सरकारनं शेवटी संयम सोडला. हा संयम सरकारनं सोडला की त्या मद्यपींनी सोडला, काय समजायचं? आशिषजी असं आहे की सगळ्यात प्रथम आपण जी काही चर्चा करतोय त्याच्यापूर्वी चर्चा झाली याच्यावर, कारण एखादं वाक्य राज ठाकरेने बोलले की मग त्याचा जो काही परिणाम आणि ज्याचं जे काय हे होतं ते आपल्याला त्यावेळेला चर्चेमध्ये पाहायला मिळालं. परंतु आपण सगळी एक गोष्ट मात्र मुळातली विसरतोय, ती असेल देशाचं असेल राज्याचं असेल एक आर्थिक गाडं असतं. एक राज्याचा आर्थिक जी त्यांना मिळकत असते, जो रेव्हेन्यू असतो, जो त्यांना मिळणारा संपूर्ण हे आहे, मग तो याच्यातनं असेल जीएसटीचा परतावा असेल बाकी काही असेल, त्यातलाच महत्वाचा एक रेव्हेन्यू हा एक्साईज आहे. 25,000 कोटीचं त्याच्यामध्ये हे आहे. बरं ते आत्ताच काहीतरी केलंय अशा आविर्भावामध्ये जर काही लोक बोलत असतील तर तो त्यांना बोलू द्या, कारण त्यांचे ते वैयक्तिक त्यांचे मत आहे आणि त्यांच्या मतातला मी अजिबात कॉन्ट्रॅडिक्ट करणार नाही, कारण ही गोष्ट खरी आहे. आपल्याला आठवत असेल आशिष, तुम्ही त्या चळवळीमध्ये होतात जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही डान्स बार बंद करण्याचा निर्णय घेतला स्वर्गीय आर पाटलांनी, त्यावेळेला तुम्ही आमची पाठराखण केली कारण ते योग्य होतं. त्यामुळे त्या ताई ज्या म्हणतात आहेत त्यांच्या मताशी काही अंशी जरी आपण हे असलो, म्हणजे मी काही अंशी जरी मान्य केलं तरी एक गोष्ट आपल्याला हे करता येत नाही, हा नुसता दारू म्हणून त्याच्याकडे पाहताय का आपण? अहो राज्याचं महत्वाचं या रेव्हेन्यूचा स्रोत आणि या राज्याची आर्थिक कोंडी जी काही करण्याचा जे पाप केलं जात आहे याच्याकडनं केंद्राकडनं, ज्याचं तुम्ही सुद्धा स्वतः दाखवता अनेक वेळा, आम्ही सुद्धा सांगतोय त्यांना त्यांचं काही करायचं ते करू द्या. पण असं काहीतरी झालंय का की बाबा हे लॉकडाऊनच्या अगोदर काहीच नव्हतं राज्यामध्ये आणि आता काहीतरी सुरू करतात आहेत? तर नाही, आपल्याला ही गोष्ट मान्यच करावी लागेल. अहो साध्या आपण भाजीची मार्केट सुरू केली तिथे फज्जा उडालाय सगळा. अजिबात समर्थन करत नाही मी, तो फज्जा उडताच कामा नये, किंबहुना त्याच्यासाठी जर अधिकचं मनुष्यबळ लागलं तर ते पोलिसांनी दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी रेग्युलराईज करायलाच पाहिजे, त्याबद्दल दुमतच नाही. परंतु असं जर आपण उद्या म्हणालो की नाही आता हे सगळं ह्या 1-1.25 महिन्यातच सगळं घडलंय आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी सगळंच आता बंद करून बसा आणि मग मला सांगा आज ज्या पद्धतीने कोरोनाचं हे सगळं युद्ध ते जग लढतंय, आज आपला महाराष्ट्र लढतोय, सगळ्यात जास्त या ठिकाणी आपल्याकडे धोका त्याचा निर्माण झालाय. केंद्र मजा बघतंय, एकही पैशाची मदत केलेली नाही, उलट कशी कोंडी होईल, अगदी त्या आमच्या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा जी काही कोंडी त्यांनी केलेली आहे त्याचा विषय येईल त्यावेळेला मी बोलेन. परंतु मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटेल की होय, आपण सगळे जे म्हणत आहात त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या, तुमच्या फक्त माहिती करता, त्या ताईंच्या माहिती करता. म्हणजे नशाबंदी मंडळ जे आहे त्या नशाबंदी मंडळाचा मी सुद्धा सदस्य आहे, परंतु या देशामध्ये या राज्यामध्ये काही जिल्हे जे आपण पूर्णतः दारूबंदी केलेली आहे आणि त्यामुळे या काही जिल्ह्यामध्ये जे हे आहेत लायसन्स दिलेले आहेत, मी त्यांच्या मताशी पूर्णतः सहमत आहे. आमचे ते याचे जे या आहेत असोसिएशनचे जे हे आहेत नितीनजी, अहो नुसतं तुम्ही त्याच्याकडे दारू म्हणून बघताय, परंतु ताई कुणाचा तरी मुलगा त्या बारमध्ये काम करतोय, कुणाचा तरी जावई त्या ठिकाणी काम करतोय, कुणाचा तरी नवरा त्या ठिकाणी काम करतोय. लाखो लोकांचा रोजगार आहे. आज ज्या परिस्थितीमध्ये देश चाललेला आहे, जी परिस्थिती जगभर, म्हणजे आपल्याच देशात असं घडतंय असं नाही, जगभरामध्ये लोकांच्या असलेल्या नोकऱ्या जाणार आहेत आणि जर आपण अशाच पद्धतीने जर वागत गेलो तर आपल्याला आहेत त्या सुद्धा नोकऱ्या जातील आणि मग जो काय प्रश्न तयार होईल सामाजिक प्रश्न, त्याला तुमच्या आमच्याकडे उत्तर नसेल. आणि म्हणून अधिकचं काही मागतंय का कोण? नाही, परंतु जे आहे
आताच त्या ताई म्हणाल्या आपल्या पुण्याच्या की अहो ज्या पद्धतीने आज तुम्ही दाखवलं कितीतरी याच्यामध्ये, ज्या पद्धतीने गावठी दारूचा प्रसार वाढलाय गावागावामध्ये, लोकांनी तिथल्या तरुणांना मी खरोखर सलाम करतो. काही तरुणांनी पुढे जाऊन त्या तोडल्या भट्ट्या. अहो त्या भट्ट्या आठवतं का तुम्हाला? खोपडी आठवते का या महाराष्ट्रामधली? अनेकांचा जीव घेणारी खोपडीची दारू तयार झाली होती. आता ह्या सगळ्याला जर उद्या जो पिणारा हे ज्याला या प्रकारचे हे दिलेले आहेत, लायसन्स दिले ते करणार, कारण तो व्यवसाय म्हणून व्यवसाय कर भरतात ते आणि व्यवसाय म्हणून करतात. आणि म्हणून नितीनजींच्या त्या मताशी मी काही अंशी सहमती देईन की एकंदरीत आपल्याला सगळ्या याचा, मग बार असतील किंवा आणखीन काय असतील, त्याचा विचार करून हे अधिक पारदर्शी, अधिक चांगलं सामाजिक डिस्टन्स ठेवून अधिक हे प्रभावीपणे कसं आपल्याला करता येईल याचा विचार हे शासन करेलच. आणि म्हणूनच ठीक आहे, आज पृथ्वीराज चव्हाणांनी जे सांगितलं ऑनलाईन तुम्ही सुरू करा, कदाचित त्याच्याने आपला 50% प्रश्न निपटून जाईल. त्याच्यानंतर जयंतरावांनी पण सांगितलं, पण हे जर असंच सुरू राहिलं, अशा पद्धतीने बेशिस्त राहिली तर मात्र नक्कीच सरकारला निर्णय परत एकदा बंद करावाचा घ्यावा लागेल. परंतु हा निर्णय सुद्धा काही काळापुरताच असेल. भविष्यामध्ये हे सगळे जे काही हे आहेत व्यवसाय आहेत ते आपल्याला सुरू करावेच लागतील, कारण तो फक्त एखाद्या दारू दुकानाच्या याचा प्रश्न नाही, त्यांच्या फक्त फायद्याचा प्रश्न नाही, तर राज्याच्या रेव्हेन्यूचा सत्यभामाताई मी पुन्हा येतोय तुमच्याकडे आणि मग मी राम कदम यांच्याकडे जाणार आहे. सत्यभामाताई, लिकर इंडस्ट्री आहे, दारूची एक इंडस्ट्री आहे. म्हणजे मग परमिट रूम असतील, बिअर शॉपीज असतील, देशी विदेशी दारूची दुकानं असतील, गुत्ते असतील, ती इंडस्ट्री आहे, तिचंही सरकारला बघावं लागेल. नाही तर मग काळा बाजार होत राहील. आणि मग ज्यांनी लायसन्सेस काढलेले आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांचं काय, असा सरकारनं विचार केलेला असू शकतो. हे आर्ग्युमेंट पटतं का? हा युक्तिवाद पटतो का? मला अजिबात पटत नाही. मला काय म्हणायचंय, सगळं रेव्हेन्यू बद्दल जर बोलत असतील तर मला असं वाटतं की भारतामधलं बिहार हे राज्य महाराष्ट्रापेक्षा अतिशय मागासलेलं राज्य आहे, अविकसित राज्य आहे. तरी सुद्धा तिथे दारूबंदीचा अख्ख्या राज्यानं निर्णय घेतलेला आहे. त्याच्यापेक्षा महाराष्ट्र हे कितीतरी पुरोगामी आणि कितीतरी विकसित राज्य आहे. तर हे मला त्यांचं आर्ग्युमेंट पटत नाही. त्याचबरोबर भाई जगताप यांना मला सांगायचं आहे महत्वाचं की तुम्ही हातभट्ट्याच्या संदर्भाने बोलताय किंवा ह्या लिकरच्या संदर्भाने बोलताय, हजारो लोकांच्या रोजगाराच्या संदर्भाने बोलताय, पण सध्याची परिस्थितीचा जर विचार केला तर खूप साऱ्या लोकांचं मुंबई पुण्यातून स्थलांतर झालेलं आहे. ते बेरोजगार झालेले आहेत. ते घरात सध्या त्यांना काम धंदा नाही आणि घरातला ते पैसा घेऊन जाणार आहेत. हमें शराब से डर नहीं लगता साहब, हमें डोमेस्टिक वायलेंस से डर लगता है. बरोबर आहे. कौटुंबिक हिंसा, घरगुती हिंसा वाढण्याची भीती ही स्त्री वर्गाला वाटते आहे. ज्या घरामध्ये दारूनं कहर केलेला आहे, चटके बसलेले आहेत, तिथे संसार करणाऱ्या त्या स्त्रीला भीती वाटते आहे. ठीक आहे. मी राम कदम यांच्याकडे जातोय. मी तुमच्याकडे येतोय. मी तुमच्याकडे येतोय. काय होईल माहितीये का, ते तेवढंच राहून जाईल. मी एक दोन एका मिनिटामध्ये सांगतो मी त्यांना. म्हणजे त्यांच्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर मला नाही देता येणार. ताईंच्या त्या भावनेशी सुरुवातीलाच मी सांगितलं की होय ताई, हा व्हायलन्स जो होतो त्याच्यासाठीच ज्या वेळेला आमचं सरकार मागच्या वेळेला होतं आघाडीचं, त्यावेळेला आम्ही डान्स बार बंद केले. ताई, आमच्या भावना तुमच्यासारख्या आहेतच, वादच नाही. परंतु आज ज्या पद्धतीने राज्याची कोंडी केली जाते आहे आणि ज्या पद्धतीने तो एक व्यवसाय म्हणून आपण पाहतोय, ज्या पद्धतीने तुम्ही हजारो लोकांचं म्हणताय, लाखो लोकांच्या नोकऱ्या आज जाण्याची पाळी आलेली आहे. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली, मी माझ्या या सगळ्या गोष्टीचं समर्थन न करता मी स्वतः नशाबंदी मंडळाचा मी सदस्य आहे. आम्ही सुद्धा वारंवार या बाबतीमध्ये सरकारशी चर्चा करत असतो. त्यामुळे ताई असं समजण्याचं अजिबात कारण नाही की आम्हाला काहीतरी याच्यातनं काहीतरी हे करायचं. ठीक आहे. राम कदम आपल्या सोबत. आपल्या व्यवसाय हा चालू करावा लागणार. ठीक आहे. राज्याचा. आशिष सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला हे सांगायचं की महाराष्ट्राचा दारूबंदी कायदा आहे. सरळ त्या दारूबंदी कायद्याचं तुम्ही काय करा, नामांतर करा आणि त्याचं महाराष्ट्र दारू रद्दी कायदा असं करा. बरं, ठीक आहे. महाराष्ट्र दारूबंदी ऐवजी महाराष्ट्र दारू नदी कायदा, दारू रद्दी कायदा करा. कारण तुम्हाला
असेल, बाया पोरं सगळं, पण त्यांची सगळी जबाबदारी घ्या. आम्ही बी त्या बारमध्ये काम करता आणि लेकरं बाळ बी दारू पिऊन मग सगळे धिंगाट होऊ द्या सगळं मग. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मला मी काय राम कदम म्हणायचं, यांच्याकडे जातोय. राम कदम, बघा, जिथे दारूची दुकानं उघडली तिथे आपण झुंबड बघितली आणि ते स्वाभाविकही आहे असं अनेकांना वाटतंय बरं का, की म्हणजे अनेक दिवसांपासून जी रिकामी पोटं आहेत ती घेऊन मद्यपी दुकानांकडे धावले. आणि का नाही धावू? त्यांना असं वाटलं की आपण आता 1.5-1.25 महिना काढलेला आहे आणि आता सरकारनं सगळं काही खुलं करण्याचं ठरवलेलं आहे. अशा वेळी ते रांगेत उभे आहेत किंवा सरळ झुंबड करतायत. मुंबईमध्ये सुद्धा जवळपास 840हून अधिक देशी विदेशी दारूची दुकानं आज मध्यरात्रीपासून उघडी होणार आहेत. मुंबई तर हे रात्रीचं शहर आहे. अशा वेळी मुंबईमध्ये सुद्धा मोठा फज्जा उडणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला अधिक सजग राहावं लागणार आहे. आशिष, आज लॉकडाऊनचा 41वा दिवस आहे आणि आपण मुंबई सारख्या जो सगळ्यात जास्त देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट झालाय, की देशातला प्रत्येक जवळपास 3रा मृत्यू हा महाराष्ट्रात होतोय आणि महाराष्ट्रामध्ये जे होणारे 5 मृत्यू आहेत त्यातला एक वगळता 4 मृत्यू हे मुंबई ठाणे शहरातले होत आहेत. एवढी वाईट आणि बिकट अवस्था मुंबई शहराची या क्षणाला आहे. सत्यभामाताई जे काही मांडत होत्या ती वास्तविक महाराष्ट्रातल्या दारू पिणाऱ्या प्रत्येक घराघरातली व्यथा मांडत होत्या. कसं आहे की गरिबाच्या घरातला माणूस जेव्हा दारू पितो आणि तो दारू पित असताना त्याच्या दारूसाठी होणारा खर्च हा त्याच्या लेकरा बाळांचं जे दूध आहे ते दूध तो हिसकावून घेत असतो. श्रीमंताच्या घरात 5,000 10,000ची ब्लॅक लेबल ब्लू लेबल पित असेल, त्या ठिकाणी काही थेट त्याच्या मुलाबाळांच्या दुधावर परिणाम होत नाही. त्यामुळे व्यक्ती सापेक्ष ह्याचे परिणाम आहेत. अगदी गरीब घरांमध्ये मग दारू पिऊन येऊन पत्नीला मारहाण करणं, घरातलं वातावरण दूषित करणं, असे अनेक प्रकार सत्यभामाताईंनी अनुभवलेत. आपण महाराष्ट्रामध्ये अनेक घरांमध्ये अनुभवतो आहोत. पण भाई जगताप जे म्हणाले ते म्हणणं आपल्याला नाकारता येणार नाही. फार मोठे उद्योग आणि फार मोठी अशी लोकसंख्या, या ज्याला आपण कास्केडिंग इफेक्ट म्हणतो, केवळ वाईन शॉप नाही, वाईन शॉपवर आधारित बाटली बनवणारा आहे, ती दारू ज्या ठिकाणी तयार होते ते आहे, त्याच्या संबंधित बाकीचे सगळे इथेनॉल पासून सगळे अनेक कारखाने आहेत. तर याच्यामध्ये लाखो लोकांचा रोजगार, ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. पण या ठिकाणी सरकार म्हणून एक जबाबदारी येते, ती अशी येते, 41 दिवस लॉकडाऊन आहे. ज्याला दररोज पिण्याची सवय आहे तो 41 दिवस अशी काही घरं असणार आहेत की ज्या घरांमधली लोक 41 दिवस न प्यायल्यामुळे ती पूर्णपणे एका अर्थानं दारू पासून पूर्णपणे त्यांनी स्वतःला मुक्त केलं असेल, अशी काही घरं असतील. आणि काही घरामधले तरुण जे आहेत ते डेस्परेट झालेले असतील आणि त्याला कधी एकदा दारूच्या दुकानात जातोय अशा प्रकारची त्यांची इच्छा असेल. आणि म्हणून आपण पाहिलं की अनेक ठिकाणी 2-2 किलोमीटरच्या रांगा लागल्यात, कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नाही. म्हणजे महसूल सरकारला मिळाला पाहिजे या मताशी आम्ही काही सरकारला विरोध करणार नाही, कारण संकटाच्या काळात सरकारला विरोध करायचा नाही. जनतेच्या हितासाठी सरकारला मदत करायची, सहकार्य करायचं, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिली आहे. पण आपण दारू उघडायची कोणत्या भागात उघडायची? म्हणजे धारावी हॉटस्पॉट आहे, तिथे सरकार दारूचं दुकान उघडणार आहे का? वरळी हॉटस्पॉट आहे, तिथे दारूचं दुकान उघडणार आहे का? म्हणजे उद्या दारू विकत घ्यायला येणारा जो मद्यपी आहे ते त्या ठिकाणी 2-2 किलोमीटरची रांग जर धरून सोशल डिस्टन्सिंग न पाळता थांबणार असतील तर एका अर्थानं सरकार त्यांच्या आपण असं म्हणू शकतो की आपण सरकार परवड पाहतंय. कारण अशा पद्धतीने तर खूप मोठी गर्दी झाली तर कोरोनाचा फार मोठा धोका त्याही ठिकाणी उद्भवू शकतो, अशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. 2 मुद्दे महत्वाचे आहेत की दारूची दुकानं उघडण्यासाठी सरकारनं जेवढी तत्परता दाखवली, आता दारू अत्यावश्यक आहे का? तर सत्यभामाताईचं हे म्हणणं आपल्याला मान्यच करावं लागेल की दारू काय तेवढी अत्यावश्यक नाही. मी दारूचा विरोधी नाही, ठीक आहे, दारूची दुकानं उघडतायत, महसूल राज्याला मिळतोय, हे माझं व्यक्तिगत मत मांडतोय मी, ठीक आहे, त्याविषयी नाही. पण दारू अत्यावश्यक नाही. या क्षणी महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेची काय अपेक्षा आहे? 11 कोटी जनते, मी रोजगारावर येत नाही, दारू हॉटेल्स याच्याशी संबंधित जे रोजगार आहेत त्यांना रोजगार मिळालाच पाहिजे, या भूमिकेबाबतीत सकारात्मक आहे. पण माझं मत या क्षणी अत्यावश्यक काय आहे?
पोटाला आशिष अन्न अत्यावश्यक आहे. आशिष, मी जाहीरपणे, आमचे मित्र आहेत, माझे मोठे बंधू आहेत भाई जगताप, मी अतिशय नम्रपणे पक्ष म्हणून बोलत नाही, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून बोलतो. आपण झी24चा कॅमेरा महाराष्ट्राच्या, मुंबईच्या कोणत्याही झोपडपट्टीच्या घरात पाठवा. देवा शपथ सांगतो, लोकांच्या घराघरामध्ये उपासमार सुरू आहे. लोक धान्यासाठी तडफडतायत. मी माझ्या घाटकोरमध्ये दररोज 14,000 लोकांना दुपार संध्याकाळ जीव घालतोय, तरी सुद्धा संध्याकाळी स्वतःला वाईट वाटतं की अजून आपण लोकांना जीव घालायला पाहिजे होतं. जवळपास 12,000 पेक्षा जास्त लोकांना धान्य, पूर्ण घरातलं धान्य दिलं, तरीही त्यांच्याकडे मी पोहोचू शकत नाही. मी एकटा म्हणत नाही, महाराष्ट्रातले अनेक पक्षाचे कार्यकर्ते करतात, आमचा संघ परिवार करतोय. पण माझं म्हणणं सरकारला एवढंच आहे की दारूची तुम्ही दुकानं उघडी केलीत, रोजगाराचं एक नवीन दालन सुरू केलं, महसुलाचा मार्ग सुरू केलं, ठीक आहे, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ लावो. पण त्या उपाशी पोटाचं काय, त्याच्यासाठी काय करणार आहात? दारू प्यायल्याच्या नंतर तो दारुडा घरी जाऊन बायकोला, कारण अगोदर काम होतं त्याच्या हाताला, आता काम पण नाहीये कारण लॉकडाऊन आहे. सत्यमामा ताई ते बोलतात ते बरोबर आहे. उद्या तो स्वतःच्या घरातल्यांना मारहाण करेल. तर या दोन्ही गोष्टीची सरकारनं काळजी घेणं आवश्यक आहे. जी बाहेर 2 किलोमीटरची रांग लागते तो एक भाग, दुसरा तो राम कदम, मारहाण करेल 2 भाग. केंद्रातल्या सरकारनं दारूच्या दुकानांना परवानगी दिलेली आहे, राज्य सरकारला ते हवंच होतं. एक्झॅक्टली. मला आशिष एक मिनिट, आशिष एकच मिनिट बोलू द्या भाई, एक मिनिट थांबा. आशिष मला बोलू द्या. बोला बोला बोला. मी विरोध नाही, दोन्ही सरकारांनी, केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी संगनमताने हा निर्णय घेतलाय. आशिष राम बोला बोला. मी निर्णयाबाबतीत काहीच बोललो नाही, मी निर्णयाच्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत बोलतोय. 2 किलोमीटरची रांग हे महाराष्ट्र सरकारचं इम्प्लिमेंटेशन आहे. घरात जाऊन तो दारुड्या मारहाण करेल हे महाराष्ट्र सरकारचं इम्प्लिमेंटेशन आहे. मी सरकारनं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कार्यान्वित करावं या संदर्भात चर्चा करतो. ती चुकीची आहे का चर्चा? ठीक आहे, ठीक आहे भाई, उत्तर द्या भाई जगताप, उत्तर द्या. नक्की नक्की. काय झालंय माहितीये का, मला राम कदम ना तेच सांगायचं आहे की आपण राजकारणी आहोत. आपण त्या याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आज जवळजवळ 3ऱ्या वेळेला आमदार आहात आणि आपण त्या याच्यामध्ये त्या प्रोसेस मधले आहोत, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी असं सुरुवातीला म्हटलं का, केंद्राने आतापर्यंत परमिशन नव्हती दिली, कुठे चालू केलं होतं राज्य सरकारने, कारण ते राज्य सरकारच्या अखत्यारीतच नाहीये. ठीक आहे, आता जी काय त्यांनी ते देणं आवश्यक होतं आणि ते देणं आवश्यक होतं कारण राज्याचा गाडा चालला तर देशाचा गाडा चालेल. त्यामुळे तो आज नाही तर नंतर निर्णय घेणं आवश्यक होतं, तो घेतला गेला आणि राज्य आणि केंद्रांच्या संगनमताने हे सगळं होतंय, त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे. परंतु ते करत असताना इथे आता राम कदम जे म्हणतात आहेत की हे खरं आहे, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सुद्धा सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने काम करतोय. राम कदम त्यांच्या ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात करत असतील कारण त्यांची स्वतःची तशी आहे आणि काम करण्याची त्यांची हातोटी सुद्धा आहे. त्याबद्दल माझं हे असण्याचं कारण नाही. परंतु आपण बोलताना जेव्हा असं म्हणताय की ते गरीब आहेत आणि ते आहे, त्यांची वस्तुस्थिती आहे, हा सुद्धा कायदा केंद्राचाच आहे. केंद्राने देशाचे प्रधान सेवक त्यांनी जेव्हा असं सांगितलं की आपल्या सगळ्या गरीब जनतेला मी हे पाठवतोय, धान्य पाठवतोय आणि ते त्यांना दिलं पाहिजे. अहो आता ह्या गोष्टीला 1.25 महिन्यापेक्षा जास्त झाला, फक्त 5 किलो तांदूळ आले आणि 1 किलो डाळ आले. 1 किलो मध्ये 40 दिवस काढायचे बरं का आशिष. 1 किलो, ती पण कशी, चण्याची किंवा तुरीची. ही वस्तुस्थिती. आता हा आरोप नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. याचे जे आहेत कायदे हे केंद्राचेच आहेत. तुम्हाला आठवत असेल की या बाबतीमध्ये अन्न सुरक्षेच्या बाबतीमध्ये जे एक्सपर्ट आहेत देशभरातले, ते कुठल्या पक्षाचे नाहीत, त्यांनी काय सांगितलं होतं की देशाची कोठारं ही भरलेली आहेत. नवीन आता शेतकऱ्यांची जी काय हे येत आहे, पीक येत आहे, त्याच्यासाठी आपल्याला ही कोठारं खाली करण्याचं नव्हे, परंतु योग्यरित्या ते गरीबाला अन्न जाईल अशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे. केली का? तर नाही. केंद्राने काय हे केलं, ज्यांच्याकडे हे नाहीत, ज्यांच्याकडे कार्ड नाहीत, त्यांना काय करा, तर तुम्ही शिजवून हे द्या, अन्न द्या. या राज्यामध्ये या मायग्रंट लेबरला या सगळ्यासाठी 6.5 लोकांना दररोज हे जेवण दिलं जातं 2 वेळेला. आणि ते काय मेहरबानी नाही, ते कर्तव्यच आहे. आणि ते दिलं गेलं म्हणजे सगळ्यांना दिलं गेलं असं नाही. असे मायग्रंट लेबर आहेत, असे अनेक गरीब आहेत की त्यांना खरोखरच अन्नाची ददाद आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये आपण सगळ्यांनी जर या गोष्टीचा
विषय हा जो विषय आहे तो करोना विरोधातची लढाई आहे. ती तिकडून काय आलं आणि इकडून काय आलं न पाहता हे अधिक प्रभावीपणे कसं करता येईल. ठीक आहे. ॲडव्होकेट रुपाली पाटील, जे काही सांगितलं ॲडव्होकेट रुपाली हे पाटील, कसं आपल्याला मिळेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी त्या पत्रामध्ये काय म्हटलं होतं? त्या पत्रामध्ये राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की जर का राज्य सरकार केंद्राच्या आर्थिक मदतीकडे बघत असेल आणि केंद्राकडनं राज्य सरकारला हवी तशी मदत मिळत नसेल तर राज्याचा जो हक्काचा उत्पन्नाचा सोर्स आहे, स्रोत आहे, तो राज्य सरकारनं हाताळावा. मग कोणता? तर मग एक्साईज म्हणजे उत्पादन शुल्क जे आपण दारूवरती मद्यावरती आकारतो तो आकारायचा असेल तर तुम्ही ही दारू विक्री सुरू करा, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंनी त्या पत्रामध्ये हाच मुद्दा नमूद केला होता की केंद्र आणि राज्य एकमेकांना मदत करत नसतील तर मग राज्य सरकारनं हा पर्याय हाताळावा. नक्कीच तो मुद्दा हायलाइट केला होता आणि त्या पत्रामध्ये फक्त उत्पादन शुल्क नव्हतं तर छोट्या छोट्या खानावळी आहेत, इतर उद्योग आहेत, ते सुद्धा चालू करण्याचे निवेदन सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी केलं होतं. आता विषय असा आहे, लक्षात घ्या, आज आपण ही चर्चा का करतोय तर कोरोनाच्या याच्यावर जी काही बंदी झाली होती आता ते हळूहळू पूर्ववत आणतोय. दारूवर एवढा जो दारूबंदी किंवा दारूवर जो विषय हा खरा एक आपला वेगळा विषय चर्चेचा राहणार आहे नंतरच्या काळात. आणि जर तुम्ही दारूचे परवाने पैसे देऊन दिलेले आहेत, त्यांना लायसन्स दिलेली आहे, त्याचा व्यावसायिक कर घेताय तर त्याच्यावर म्हणजे मगाशी जे म्हणले डोमेस्टिक व्हायलन्स, मी स्वतः वकील आहे, फक्त दारूमुळेच डोमेस्टिक व्हायलन्स होतात का? आजही बिन पिता न पिता महिलांचे डोमेस्टिक व्हायलन्स होतात, त्यांना मारतायत करतात. मग त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात? त्याच्यावर एकच पर्याय आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कोर्टात आपण केस चालवतोय. म्हणजे तुम्ही जे दारूला एवढं महत्व देते, दारू बरोबर इतर उद्योगधंदे, इतर आपले जे काही महसूल वाढेल त्याला सुद्धा आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आता दारू सुरू करण्यात आली म्हणजे राज्याच्या तिजोरीत पैसेच नाहीयेत. मला कदम भाऊंचं खरंच कौतुक करायचं, ते काम नेहमी चांगलं करतातच, पण केंद्राकडे त्यांनी विनंती करावी की जो जीएसटीचा परतावा आहे तो द्यावा. तो परतावा आला तर राज्य सरकारला कुठेतरी हालचाली करता येतील. म्हणजे आपण या कोरोनाच्या काळात एकत्र मिळून काम करायचं नाही, मार्ग काढायचे नाही. जरी आम्ही लोकप्रतिनिधी असेल तर मी म्हणते आमचं काम आहे की लोकांना समजून सांगायचं की सोशल डिस्टन्स पाळला पाहिजे. तो तुम्ही पाळला नाही तर आहे ते सुद्धा बंद होईल आणि आपण घरात उपासमारीने मरणार आहोत. त्याच्यापेक्षा सोशल डिस्टन्स पाळून आपण आपलं जीवन पूर्ववत करू, हे आपण करू शकतो. फक्त आपण दारूवाल्यांनाच बोलून उपयोग नाहीये. काही कंपन्या ज्या आहेत ज्यामध्ये राज्य शासनाने चालू केल्या होत्या, त्यांना परमिशन दिली होती, कोरोनाचा पेशंट आला त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. मग माणसाने जगणार कसं? त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे की हे सगळं जपून तुम्हाला करावं लागणार आहे, कारण का संकट कोरोनाचं आहे आणि त्याला आपल्याला लढा द्यायचा आहे. त्याच्यामुळे तरी महाविकास आघाडीने आज जे काही प्राथमिक गोष्टीमध्ये सुरुवात करू, म्हणजे पहिला टप्पा म्हणून आवश्यक म्हणता येणार नाही त्यांना, पण जी सुरुवात केलेली आहे तर ती हळूहळू आपल्याला पूर्ववत करणं गरजेचं आहे. कारण का कोरोनाची लस अजून डिसेंबर पर्यंत येण्याच्या लक्षण दिसत नाही. मग डिसेंबर पर्यंत घरामध्ये मजुरांनी, गोरगरिबांनी, आमच्या सारख्यांनी घरात तसंच मरायचंय का? तुम्ही अन्नधान्य देऊ शकत नाही? मला सांगायचंय, जे काय अन्नधान्य केंद्राने पाठवलंय रेशनिंग मोफत मध्ये द्यायला, तिथल्या लोकप्रतिनिधींनी, म्हणजे मी आवर्जून सांगेल भाजपच्या लोकप्रतिनिधींनी स्वतः उचलून मोफत वाचण्याचा तो कांड केलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना अन्नधान्य मिळालेलं नाहीये. आणि आमच्या सारख्यांना जर कुणाला मदत करायची असेल तर आता आमच्याकडचं जेवढा आमचा आवाका असेल तेवढीच आम्ही मदत करू शकतो. त्याच्यानंतर पुढं काय? आज 41वा दिवस आहे, पुढे कसं करणार? त्याच्यामुळे ठीक आहे मी पुन्हा जातोय सत्यभामा सौंदरमल यांच्याकडे. सत्यभामा ताई, बघा आज ना काही ठिकाणी काय दिसलं की जी दारूची दुकानं उघडली गेली तिथं जो पहिला मद्यपी आला दारू विकत घ्यायला, हार घालून, त्याच्या गळ्यात हार घालून त्याचं स्वागत केलं गेलंय. तर मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की हे जे दारूचे दुकानदार आहेत ते उलट प्रोत्साहन देत आहेत की या हार तुरे घ्या आणि सोबत दारूही घ्या. हे चित्र विचित्र आहे. सगळ्यात महत्वाचं आता ज्या रुपालीताईंनी जे मत मांडलं की डोमेस्टिक व्हायलन्स होण्याचं कारण फक्त दारूच नाही, तर मला त्यांना हेच सांगा, मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येते. मला त्यांना हे सांगायचं आहे की डोमेस्टिक व्हायलन्स हे फक्त दारूमुळे होत जरी नसले
महत्वाचं इन्स्टंट कारण जे आहे, तात्काळ कारण जे असतं, तर ते तात्काळ कारण दारूमध्ये येते. तसे महिलांवर हिंसाचार होण्याचे कारण हे पेट्रियार्की आणि काय म्हणतात ना, पुरुष प्रधानता आणि पितृसत्ता आहे. पण त्याच्यानंतरचा जर कालावधी जर बघितला आपण तर इन्स्टंट तात्कालिक कारणामध्ये हे दारू कारण येते आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर डोमेस्टिक व्हायलन्स होतात. दुसरा मुद्दा असा आहे की राज ठाकरे साहेबांचं मला असं वाटतं की दारूवाले लॉबीचे जे लोक आहेत ना, हे सगळे मिळून राज ठाकरे साहेबांकडे गेले. मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांचं सुद्धा वैयक्तिकरित्या असं मत असू शकतं की दारूला ते हे करणार नाहीत. पण मात्र दारू जे विकणारे लोक आहेत ना, ह्या लॉबीला चांगलं, ह्या हरामी माणसाला चांगलं माहित आहे की कोणता माणूस आपलं काम करू शकतो. आणि राज ठाकरे साहेब हे प्रेशर ग्रुपचे चांगला नेता आहे आणि तो सत्तेवरच्या नेत्यावर आणि विरोधी पक्षाच्या लोकांवर पण चांगल्या पद्धतीनं प्रेशर राईज करू शकतात त्यांना, म्हणून ते त्यांच्याकडे गेलेले. आणि नाईलाज असतो मला असं वाटतं, मला वाटणं तथ्य आहे की नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी त्या ह्याच्यासाठी त्या लॉबीचं ऐकून त्यांनी तसं केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे त्यांनी हरतुरे जे घालून हे केलेलं आहे, एका मद्यपीचं स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं असं मत आहे, म्हणजे त्यांना आता असं झालेलं आहे की लायसन्सच्या याच्यावरती ते दारू विकण्याचं जे आहे, तर त्यांना अवैध मार्गाने चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ते पैसा कमवणारी माणसं आहेत आणि म्हणून ते त्यांचं स्वागत करत आहेत की या आणि तुम्ही वैध मार्गाने थोडी प्या आणि अवैध मार्गाने आणखीन दुसऱ्याकडे विकून जा. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांना एक या गोष्टीकडे सरकार बघत नाही. भाई जगताप यांना सांगायचं, मला आणखीन जे काही या चर्चेमध्ये सामील आहेत मला त्यांना सांगायचं आहे की मोठ्या प्रमाणावर सरकारचा जो एक्साईज आहे ना, हे डुबवणारे जे माणसं आहेत ना, हे दुकानदार आहेत, हे ज्यांना परवाना मिळालेला आहे, हे लोक सरकारचं एक्साईज डुबवतात. याच्यामधल्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर याच्याकडे सरळ सरळ सरकार डोळे झाक करतंय, लोक डोळे झाक करतात. आम्ही जे बोलतोय तर ते आमचं पटत नाही तुम्हाला, म्हणजे बाकीच्या लोकांना, पण आमचं त्यांना सांगणं आहे मोठ्या प्रमाणावर ते सरकारचं एक्साईज डुबवतात. या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. ठीक आहे. आपल्यासोबत नितीन मोहोड आहेत, महाराष्ट्र राज्य असोसिएशन परमिट रूम असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आहेत. नितीन मोहोड, तुम्ही सरकारचा एक्साईज बुडवताय असं सत्यभामाताई म्हणतायत. त्यांचा कुठलाही अभ्यास त्यांना नाही आहे, फक्त त्या इमोशनल झालेल्या आहेत. माझ्याकडे मी आता गेले 25 वर्ष या व्यवसायामध्ये आहे. मी सुद्धा दारू पिऊन कुठे डोमेस्टिक व्हायलन्स झाल्याचं माझ्या कानावर नाही आहे. जर थर्रा पिऊन एखाद्या गरिबांनी केला असेल कुठे डोमेस्टिक व्हायलन्स, तर त्याचा जसा आता हार घातला कोणाला तरी, तो कोणीतरी गमतीने हार घातला, सोशल मीडियावर गेला म्हणून त्याला तुम्ही सरसकट त्याचं स्वागत केलं आहे गावामध्ये, असं काही नाही आहे. मी पण पोलीस अधिकारी म्हणून होतो. आज एक्साईज डिपार्टमेंटची अशी परिस्थिती आहे की अतिशय कमी स्टाफ त्यांच्याकडे, अतिशय म्हणजे आमच्या जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर जास्तीत जास्त 40 लोकांचा स्टाफ त्या अधीक्षकाकडे आहे आणि हजारांनी, आता मी तसं म्हणायला नको, नाही तर ऑफिसर लोक माझ्या नाराज होतील, परंतु मध्य प्रदेश आमच्या बाउंड्रीला आहे, टोटल माल आलेला आहे, चौपट भावाने विकल्या जातो आहे, देशीचा क्वार्टर बाहेरून आलेला आहे, कुठे जाणार एक्साईजवाला? एक ऑफिसर किती ठिकाणी जाणार आहे? अख्खा जिल्हा तुम्ही बघा, दोन तालुक्यामध्ये 2 गावांमध्ये 170 किलोमीटरचं अंतर आहे, एवढा मोठा जिल्हा आहे आणि हे सर्व एक्साईज ऑफिसरला तुम्ही खरं म्हणजे या चर्चेमध्ये एक्साईज ऑफिसरला बोलवायला पाहिजे. खोटी गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगतो, ह्या दारू जी लॉकडाऊन मध्ये होती 10% लोकांना दारू प्यायले नाहीत, परंतु 90% लोकांनी दारू प्यायली. कोणी थर्रा प्यायला, कोणी 200 ते 400 देऊन प्यायलं. मी तुम्हाला सांगतो, दारू सर्वांना मिळाली होती. आता ही जी गर्दी आहे ती इतके दिवस फार महाग दारू घ्यावी लागली म्हणून ती गर्दी आहे. म्हणून माझं तुम्हाला सजेशन असं आहे की तुम्ही वाईन बारला किरकोळीची विक्री, तर ही चर्चेची गरजच पडणार नाही. सर्व जसं याच्या आधी सुरळीत होतं तसंच सुरळीत राहील. सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग सर्व पाळलं जाईल. ठीक आहे. राम कदम, बघा, शिस्त लावण्याचा प्रयत्न करू नका. काळा बाजार इतका सुरू होता, तो सरकारला आवरता येत नव्हता, म्हणून मग परवानगी द्यावी लागली की जेणेकरून सगळं काही पूर्वीसारखं सुरळीत राहील. हे सुरुवातीचे दिवस आहे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असेल, पण नंतर मात्र जसं आता भाजीपाल्यासाठी सगळे शिस्तीत भाजीपाला घेतात तसंच उद्या दारू घेतील. मला याचा अप्रूप वाटतो की दारूची दुकानं उघडणार म्हणून लोक लाज सोडून लोक रस्त्यावरती आलीत. मला याचा अप्रूप वाटतंय. आशिषजी, या ठिकाणी एक स्वप्नेशू बसेर म्हणून एक चांगले एक व्यावसायिक आहेत, त्यांचा एक सुंदर बोलका मेसेज आला.
म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व स्तरातल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे या अर्थानं हा मेसेज बोलका आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं जर दारूच्या दुकानाच्या बाहेर रांगा लागल्या तर मुंबई सारख्या शहरामध्ये जो हॉटस्पॉट झालाय त्या ठिकाणी लॉकडाऊनचा फज्जा उडेल याची काळजी सरकारला गांभीर्यानं घ्यावी लागेल. आता निर्णय झालाय, आता आपण पुढच्या टप्प्यात आलोय. आता निर्णय झालाय, जर पुढच्या टप्प्यात आलोय तर ह्याला ऑनलाईन करता येईल का, यावर आणखी काय मार्ग करता येतील जेणेकरून आपल्याला ही गर्दी टाळता येईल. रोडवर अशा पद्धतीने लोक दिसत आहेत, आपल्या फुटेजमध्ये सुद्धा मी पाहतोय झी टीव्हीवर. तर अशा पद्धतीने जर लोक रस्त्यावर येणार असतील तर मला मुंबई महाराष्ट्रामध्ये 17 तारखेला नाही, मला 17 जुलै, 17 ऑगस्ट, 17 सप्टेंबरला सुद्धा लॉकडाऊन उघडताना दिसत नाही. कारण रुपालीताई म्हणाला ते बरोबर आहे, कारण याची लस, याचं औषध यायला नोव्हेंबर डिसेंबर उजाडेल. म्हणजे तोपर्यंत आपण लॉकडाऊन मध्ये राहणार आहोत का? आणि तोपर्यंत आपल्या राज्याला, आपल्या देशाला लॉकडाऊन परवडणार आहे का? आतापर्यंत दिवसाला 35,000 कोटी रुपये आपल्या देशाचं नुकसान होत आहे. संपूर्ण देशामध्ये 28 राज्यांमध्ये पूर्णपणे महसूल तुटीमध्ये गेलाय. अशा स्थितीमध्ये आपल्याला लॉकडाऊन पुढचा परवडणार नाही. आणि मग ही गर्दी रस्त्यावर आलेली की लॉकडाऊन लवकर संपवेल असं देखील वाटत नाही. तर त्याच्यामुळे सरकारला या बाबतीमध्ये अतिशय चाणाक्षपणे निर्णय घ्यावा लागेल. निर्णयाचा प्रथम भाग असा असेल की रोडवर एकही माणूस न दिसता कशा पद्धतीने याला सुलभ पद्धतीनं सरकारचा महसूलही बुडू नये, लोकांचा रोजगारही जाऊ नये, अशा पद्धतीची भूमिका सरकारनं घेणं गरजेचं आहे. जी सरकार या क्षणाला काही कर्तव्यदक्ष अधिकारी मात्र सरकारनं जरी निर्णय दिला, आदेश काढला असला तरी आपापल्या हद्दीमध्ये तो राबवण्यास नकार देत आहेत. जसं की नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे ते म्हणाले नाही, संबंध नागपूरमध्ये दारू विक्री होणार नाही, कंटेनमेंट झोनच नाही, असं काही नाही, नागपूर रेड झोन मध्ये येतं, तिथं होणार नाही. त्यांनी तसा निर्णय घेतला बाई. काही जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तसा निर्णय घेतला. का घेतला असेल? सरकारला का कळत नाही हे? जे म्हणतोय तसं नाही आहे. जसं राम कदम म्हणाले की उद्या जर समजा इथे धारावीला उघडं झालं, मला वाटत नाही की धारावी सारख्या ठिकाणी किंवा वरळी कोळीवाडा त्या भागामध्ये अशा पद्धतीने कोणतरी असा काहीतरी निर्णय घेईल. राहिली गोष्ट, जे काही सरकारचे निर्णय आहेत, मग ते तुकाराम मुंडे असतील किंवा महापालिकेचे जे आत्ताचे कोणीही अधिकारी असतील, तिथले महापालिकेचे कमिशनर असतील, पोलीस कमिशनर असतील, त्यांना ह्या गोष्टीचा सगळ्यांना त्यांनाच तो सगळं हे करायचं आहे आणि त्यांच्या मार्फतच हे सगळं सुरळीत चालणार आहे, आपण लक्षात घ्या. त्यामुळे आपण आता एकच गोष्ट जर डोक्यात ठेवून जर आपण कोणाकडे बोट दाखवलं, तुकाराम मुंडेंकडे बोट दाखवलं, तर मला असं वाटतं की ते तितकासा त्यांना सुद्धा तो न्यायिक होणार नाही. परंतु माझी त्या सगळ्यांनाच विनंती राहील की आपल्यासमोर ही आव्हानच आहेत. हे कधीही घडलं नव्हतं हो, जगभरात कधी घडलं नव्हतं. आज आपण सगळेजण अशा विचित्र अशा परिस्थितीला सामोरं जातोय. कोणाला माहिती होतं लॉकडाऊन काय असतं? कोणाला माहिती जगामध्ये की लॉकडाऊन मध्ये काय अवस्था होते? आज आपण सगळे पाहतोय आणि ही गोष्ट खरी आहे. राज्याचा जसा महसूल डुबतोय, देशाचा महसूल डुबतोय. कसं चालेल हा देश? आणि असंही होत नाहीये की बाबा हे सगळं काहीतरी आजच काहीतरी सुरू केले नाही, तर याला जी काय त्याच्याशी निगडीत जी इंडस्ट्री आहे, जसं त्या राम कदम म्हणाले आणि ते नितीन सुद्धा म्हणाले, अहो त्या बॉटल तयार करणारे एवढंच कशाला, आपल्या जे काय ह्या आहेत साखर कारखाने आहेत एवढंच कशाला, त्याला पुरवणारे रसद पुरवणारा आमचा जो या आहे ऊस तोडकर जो माझा कामगार आहे, शेतकरी आहे, अहो हे छोटं नाही, हे गाडं फार मोठं आहे आणि मला असं वाटतं ते प्रशासनाने चालवायलाच लागेल आज, नाहीतर उद्या त्यांनी वेळ घ्यावा. ठीक आहे. मी शेवटी फार काही जास्त बोलत नाहीये. शेवटी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हे काय म्हणतायत ते दाखवणार आहे आणि तिथंच शेवट करणार आहे. बघा, रेड झोन आणि ऑरेंज झोन मध्ये सुद्धा दारू विकण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा अत्यंत निषेधार्ह आहे. WHO नावाची जी आंतरराष्ट्रीय आरोग्यातली संघटना तिनं जे मार्गदर्शक तत्व दिले त्यात म्हटले की ड्रिंकिंग अल्कोहोल कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ कॅचिंग COVID-19 अँड गव्हर्नमेंट्स अराउंड द वर्ल्ड शुड लिमिट ऍक्सेस ड्युरिंग द लॉकडाऊन. इतके स्पष्ट निर्देश दिलेले असताना सुद्धा दारूची दुकानं रेड झोन आणि ऑरेंज झोन मध्ये उघडणं हे सरकारला जनतेच्या जगण्याची काळजी नाही असं म्हणण्या इतकं गंभीर आहे असं मला वाटतं.
शेवटी मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतोय, इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.